हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू चॅनल फायनल ट्राय. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंटिग्रेशनचा पुढचा टॉपिक बघत आहोत. त्याचं नाव आहे डेफिनाइट इंटिग्रेशन. डेफिनाइट इंटिग्रेशनची याच्या अगोदर आपण अनेक व्हिडिओ बनवले. आता हा पुढचा व्हिडिओ बनवत आहोत. त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट क्वेश्चन बघत आहोत. फाइंड के इफ एक इक्वेशन दिलं आहे, याच्यामध्ये आपल्याला के फाइंड करायचं आहे. इक्वेशनमध्ये इथं के दिलेला आहे, तो आपल्याला फाइंड करायचा आहे. सर्वात अगोदर जे काही इक्वेशन दिलं आहे ते आपण लेट आय इक्वल्स टू ॲझ्युम करून घ्यायचो. परंतु या क्वेश्चन थोडा वेगळा असल्यामुळे आपल्याला इथे इक्वल्स टू काय करायचं बघा, जे काही इक्वेशन दिलं आहे ते ॲज इट इज घ्यायचं आहे. इक्वेशनमध्ये गिवन इक्वेशनमध्ये इक्वल्स टू 0 दिलं आहे, मग आपण जे सोल्युशन गिवन घेणार आहे ते त्याच्यात पण इक्वल्स टू 0 घ्यायचं. इक्वल्स टू 0 घ्यायला विसरायचं नाही, कारण की आपल्याला एक अननोन फाइंड करायचं आहे इथं. त्यानंतर आता इथं बघा 3 फंक्शन आहे. हे 3 फंक्शन दिलेले आहेत. तिघांमध्ये रिलेशन काय प्लस, तिन्ही फंक्शनमध्ये रिलेशन प्लसचं आहे. आपण इंटिग्रेशनचे रूल बघितले होते. रूल नंबर सेकंड आपण काय होता, तर जर फंक्शनमध्ये प्लस किंवा मायनस रिलेशन असेल तर तेवढं जे काही फंक्शन असतील त्यांचं आपण सेपरेट इंटिग्रेशन घेतो. काय करतो, सेपरेट इंटिग्रेशन. आता इथं 3 फंक्शन आहे, मग या तिघांचं आपल्याला सेपरेट इंटिग्रेशन घ्यायचं आणि त्याला लिमिट द्यायचे. मी इथं इंटिग्रेशन घेतलं आहे मी सेपरेट, आणि तिघांना काय केलं, लिमिट दिलं. लिमिट काय दिलं आपल्याला, 0 to 1. त्याच्यामध्ये 2 लिमिट असतात, हे वरचं लिमिट आणि खालचं लिमिट. वरच्या लिमिटला आपण काय म्हणतो, अप्पर लिमिट, आणि खालच्या लिमिटला काय म्हणतो, लोअर लिमिट. तर अप्पर लिमिट इथं आपल्याला दिलेलं आहे 1, आणि लोअर लिमिट इथं आपल्याला दिलेलं आहे 0. अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट. इंटिग्रेशन मी आता इथं सेपरेट केलेले. त्या तिघांना सेपरेट केल्यानंतर लिमिट दिली आणि इक्वल्स टू 0. आता इंटिग्रेशन घेतो आहे. फर्स्ट स्टेपचं इंटिग्रेशन कॉन्स्टंट आहे 3 बाहेर आला, उरला काय x². इथं 2 कॉन्स्टंट आहे, 2 बाहेर उरला काय x, आणि इथं के म्हणजे कॉन्स्टंट टर्म, मग के बाहेर आला, उरला काय इंटिग्रेशनच्या आतमध्ये dx. त्यानंतर नेक्स्ट स्टेपला x² इंटिग्रेशन x³ एक्सचं इंटिग्रेशन x²/2 आणि dxचं इंटिग्रेशन x. इंटिग्रेशन साईन निघून गेल्यानंतर आपण राईट साईडला लिमिट लिहितो. इथं राईट साईडला मी इथं लिमिट लिहिले ब्रॅकेट करून, इंटिग्रेशनचं साईन निघून जातं. त्यानंतर बघा हा 3 कॅन्सल होईल, हा 2 कॅन्सल होऊन जाईल. कॅन्सल झाल्यानंतर आपल्याकडे ही टर्म उरली, x³ + x² + kx, आणि लिमिट आपले 0 to 1. त्यानंतर आता मी लिमिट पुट करतो. लिमिट पुट करताना आपला फॉर्म्युला काय असतो, अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. हा एक फॉर्म्युलाच आहे आपला लिमिट डेफिनाइट इंटिग्रेशनमध्ये, अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. मग त्याच्यानुसार मी आता व्हॅल्यू पुट करणार, म्हणजे एक्सच्या जागी कुठं एक्स आहे, इथे एक्स आहे, इथे एक्स आहे, इथे एक्स आहे. या एक्सच्या जागी आपण अगोदर 1 पुट करणार. काय पुट करणार आहे आपण अगोदर 1, आणि त्यानंतर 0 पुट करणार. मग आता अगोदर 1 पुट केला, इथं बघा के तसाच राहील, आणि ह्या त्याच्या जोडीला एक्स आहे, त्या एक्सच्या जागी 1 पुट केला म्हणून के ॲज इट आहे, आणि 0 पुट केला. नेक्स्ट स्टेपला 0 पुट केला, प्रत्येक ठिकाणी 0 पुट केला, तर आन्सर काय येईल, 0च येईल. मी इथं काय उरलं आता, 1 + 1 + k - 0 = 0. मग इथं 2 + k = 0, 2 + k = 0. मग आता हा 2 पॉझिटिव्ह आहे, हा 2 काय आहे, पॉझिटिव्ह आहे, तो त्या साईडला गेल्यावर काय होऊन जाईल, निगेटिव्ह, म्हणून k = -2. आणि तेच आपल्याला फाइंड करायचं होतं. केची व्हॅल्यू काढायची होती, मग याच्यावरून आपल्याला केची व्हॅल्यू भेटली, k = -2. अशा प्रकारे आपण हा इंटिग्रेशनचा क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो. एकदम इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, बऱ्याच वेळेस क्वेश्चन पेपरमध्ये विचारला गेला आहे. थँक्यू फ्रेंड्स फॉर वॉचिंग व्हिडिओ.